नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वजायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजरमरविकलविकारी अविनाशी अनन्तगुणधाम नित्यनिरञ्जन भवदुःखभञ्जन ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध परमेष्ठी भगवान की जय। पूजा प्रतिज्ञा पाठ बघत होतो आपण। काय सांगितलं होतं शेवटचा स्टँडचा? अर्हन् पुराण पुरुषोत्तम पावनानि वस्तुन्यनूनमखिलान्ययमेक एव अस्मिन् ज्वलद्विमल केवल बोधवन्नो पुण्यं समग्रमहमेकमनाजुहोमि। काय सांगितलं होतं अर्थ? हा मी सगळ्या पुण्याला सुद्धा स्वाहा करायला आलोय। म्हणजे माझं पुण्य सुद्धा जर मला माझ्या मुक्तीमध्ये माझ्या आत्म्यामध्ये आनंदामध्ये जर अडथळा करणार असेल तर असं पुण्य सुद्धा मला नको। त्यामुळं समग्रम पुण्यम अहम एकमना जुहोमी। कशामध्ये? केवल बोधवन्नौ केवल ज्ञानरूपी अग्नीमध्ये मी पुण्य समग्र पुण्य नष्ट करतो किंवा काय जुहोमी म्हणजे जाळतो। कशासाठी सांगायला लागलेत हे? कारण पुण्याची इच्छा करता तुम्ही, पुण्याला हितरूप मानता, पुण्य म्हणजे आनंद देणारं मानता, तर त्यासाठी सांगतायत की पुण्य हे नियमाने बेडीच आहे। भले ती सोन्याची का असेना तर पण बांधायचंच कार्य करते। म्हणून सांगितलं अशा पुण्याचा मला आदर नको, त्या पुण्याची मला इच्छा नको, त्या पुण्याचं महत्त्व नको। म्हणून सांगतायत काय की जे मुनिराज आहेत ते साधना करत असताना त्यांची इच्छा आहे का अशी पुण्यासाठी साधना करतात का? मग असे अनेक वक्त्यांच्या मुखातून ऐकलं की तुम्ही व्रत करा, जाप करा म्हणजे तुम्हाला पुण्य मिळेल। म्हणजे ॲक्च्युली सांगायला पाहिजे कसं, पुण्याचं काय म्हणायचं, मोह तोडायला पाहिजे। ॲक्च्युली जेव्हा तुम्ही धर्मात येतायत, प्रवेश करताय त्यावेळेस तिथं उलटं कुठल्या भावनेने यायला पाहिजे? म्हणजे सांगितलं की शुद्धात्मा ग्रहण करणं हा खरा धर्म आहे। त्या शुद्धात्म्याला जाणणं, त्यानुसार परिणमन करणं हा खरा धर्म आहे। पण हा धर्म सांगणारे पण आज विरळे राहिलेत आणि जे कोणी ऐकणार आहेत त्यांना सुद्धा त्याचं तसं काय इम्पॉर्टन्स नाही आहे। त्यामुळं त्यांना अपेक्षित आहे तेच समोरचा वक्ता सांगेल तर त्याला धर्म मानतात। म्हणून म्हटलं की तुम्हाला क्रियाकांड करण्यामध्ये धर्म वाटतो किंवा त्याच्यातून पुण्य मिळालं म्हणजे धर्म वाटतो, तर सांगतायत आचार्य इथं की त्याला सुद्धा पापाच्या समान कॅटेगरीमध्ये ठेवलं आहे। जसं प्रवचनसारची गाथा सांगितली एक, काय सांगितलं त्यामध्ये? जो पुण्य आणि पापामध्ये भेद मानतो, काय जो पुण्य आणि पापामध्ये काय बरं कोणाला माहिती आहे का? प्रवचनसारची कितवी गाथा आहे? 76-77 नंबरची गाथा असेल। कोणाकडे असलं तर जरा शास्त्र बघा की त्याच्यामध्ये काय सांगितलं की जो पुण्य
पुण्याला आणि पापाला वेगळं वेगळं मानतो त्याचं फळ काय मिळणार त्याला? तर तो सांगितलं की हिंडदी घोरम पारम संसारम मोह संचन्नो. तो या संसारामध्ये अनेक काळपर्यंत हिंडत राहतो. घोर संसारामध्ये अनेक काळपर्यंत हा जीव हिंडत राहतो. कसं? मोह संचन्नो, मोहाने आच्छादित होऊन. कारण जो पुण्याला चांगलं मानतो तो मोहीच आहे, जो पापाला वाईट मानतो तो सुद्धा मोही आहे. दोन्ही पण समान आहेत, दोन्ही पण हे आहेत असं जो जाणतो तो खरा धर्मदृष्टी सहित आहे हे सांगितलं. त्याला खरं त्या कर्माचं पासून मोह सुटला हे सांगितलं गेलं, किंवा मोहनीय कर्म त्याचं नष्ट झालं हे सांगितलं गेलं एवंभूत न्यायाने. समान आहेत का? पुण्य चांगलं असतं की आणि पाप वाईट असतं, मग समान का म्हणतायत? मोक्ष मार्गामध्ये दोन्ही समानच आहेत, कर्मच आहेत. त्यामुळं तुम्ही संसारात लौकिकामध्ये व्यवहारामध्ये म्हणाल पुण्य चांगलं आहे आणि पाप वाईट आहे, पण मोक्ष मार्गामध्ये भेदभावच नाही. पुण्य म्हणा, पाप म्हणा, चांगलं आणि वाईट सगळं एकाच कॅटेगरीमध्ये आहे. म्हणून ते कर्मच आहे शेवटी. जीवाचे दोनच भेद आहेत, एक संसारी आणि एक मुक्त. मग ज्याच्याजवळ पुण्य आहे तो पण संसारी आहे, ज्याच्याजवळ पाप आहे तो पण संसारी आहे, आणि जो ह्या सगळ्यापासून रहित झाला तो मुक्त होतो. मग तुम्हाला मुक्ती पुण्याने मिळणार आहे का? मग त्यांनी सांगितलं ह्याच्या प्रवचनसारच्या 6व्या गाथेमध्ये पण टीकेमध्ये की जेव्हा पुण्याचा सुद्धा अभाव होतो त्याच्यानंतर मोक्षाची प्राप्ती होते. म्हणजे पुण्य परंपरेने मोक्षाला कारण आहे की नाही सांगा हो? पुण्य हे परंपरेने मोक्षाला कारण आहे का नाही? हो आहे ना. तर कसं आहे सांगितलं? अभावरूप कारण आहे. म्हणजे पुण्याचा अभाव झाला तरच मोक्ष मिळतो. तुम्ही सद्भावरूप कारण मानत असाल तर चुकीचं आहे. कारण पुण्यसुद्धा नष्ट झाल्यावरच अरिहंतांना मुक्ती मिळाली. म्हणून म्हणतायत की मी अशा पुण्याला सुद्धा स्वाहा करायला आलो हे भगवान तुमच्या चरणी. म्हणून मला हे असलं शुभ कर्म पण नको आणि अशुभ कर्म पण नको, कारण ते कर्मच आहे. नियमाने त्याचा स्वभाव बांधणेच आहे, संसारात फिरवणेच आहे. म्हणून कुठल्या कर्माचा आपल्याला मोह नको किंवा त्याच्याविषयी इच्छा नको. तर काय सांगितलं आपल्याला? कोण पुण्यवान वाटतो जगामध्ये? कोण पुण्यवान वाटतं सांगा? असं एक लौकिकामध्ये, आता तुमच्या डेली लाईफमध्ये सांगा कोण पुण्यवान वाटतं? असं साधू संत वगैरे सांगू नका, मी आपलं तुमच्या रोजच्या व्यवहारामधलं विचारते. कोण जास्त पुण्यवान वाटतं? ज्याच्याकडं ऐश्वर आहे, भरपूर धन आहे. बोला. धर्म पण करतोय ना, म्हणजे सगळं मिळते, आहार देणं, स्वाध्याय हे पण. बरं, ज्याच्याजवळ सगळ्या सुख सामग्री आहेत असा तो जीव जास्त पुण्यवान वाटतो. आजकाल बाहेरच्या लोकांना काय वाटतंय? ज्याला फॉरेनला जायला मिळतंय किंवा फॉरेनमध्ये राहतो, तिथं मोठं पॅकेज आहे हातामध्ये, काय म्हणायचं, वेल फर्निश्ड घर आहे, सगळं गाडी आहे, सगळी अनुकूलता आहे, त्याला तुम्ही काय म्हणता हो? पुण्यवान. पुण्य आहे का नाही आहे हो? पुण्य आहे का नाही आहे? तर त्यांनी काय सांगितलं त्याच्या? मनीषाताई तू सांग, माझ्यापेक्षा एक्सपिरियन्स तू जास्त सांगू शकशील. त्याला म्हणायचं पापानुबंधी पुण्य. म्हणजे पुण्य आहे कधीचं? पूर्वजन्मीचं. मनीषाताई जे सगळे बाजूला आहेत ना त्या सगळ्याला सांगायचं आपल्या की जरी आपल्याला इथं राहायला मिळतंय, परदेशामध्ये आपण राहतो म्हणजे पुण्यवान कोणी समजत असाल तर असं नाही का? का हो? कारण इथे धर्म पण नाहीये आणि ते समजतात ना, जसं पॅकेज वगैरे असं काही नसतं. इथं आल्यावर ते समजतं. नाही, आणि असलं तरी सुद्धा जेवढं इन्कम आहे ना त्याच्यापेक्षा जास्त एक्सपेंडिचर आहेत. त्याच्यामुळं तुमच्या हातात काय राहणार आहे? त्यामुळे इथल्या लोकांना वाटतंय तो आकडा किती मोठा आहे ना, म्हणजे लय मोठं सुख आहे.
असं काय नाही नाहीये. पण हा हा खर्च पण डॉलर मध्ये होतात तर हा. खरंच काही राहत नाही. हा ते नाही बघत ना लोक. लोक काय बघणार, बस इतकं हातात येत आहे म्हणजे किती ग्रेट पुण्य आहे. ते सांगतायत. ते कुठं आहे तू ताई? मी डॅलस टेक्सास मध्ये. डॅलस म्हणजे डॅलस US. म्हणतात. हा हा USA मधला टेक्सास एक स्टेट आहे. हा ते अमेरिकेत राहते आणि ते सांगायला लागलेत की ते तिथे धर्म करतायत. त्यांना शक्य आहे तेवढं बरं का. म्हणजे त्यांच्याजवळ गुरु नाही आहे त्यामुळं तुम्ही पण पुण्यवान आहे असं नाही बरं का. तर त्यांच्या परीने ते धर्म करतात. असं ऐकतात माझ्यासमोर बसून म्हणून धार्मिक म्हणाले बरं का मी. तर ते सांगायला लागलेत की तिथं राहतो म्हणजे आम्ही काय लय महान पुण्यवान आहे असं नाही. पैसा भरपूर मिळतो म्हणून पुण्य असं नाही. कारण जेवढा येतो त्यापेक्षा जास्त खर्च होतो. इथं खर्च कमी आहे पण तिथं खर्च म्हणजे साध्या सुध्या गोष्टीला सुद्धा तुम्हाला हजारोनी लाखोनी पैसा खर्च करावा लागतो. म्हणून सांगितलं की कोणी परिभाषा अशी करेल की तो जीव पुण्यवान आहे जो परदेशी राहतो, सगळा तिथला धंदा व्यापार सांभाळतो, तिथं सगळं त्यांनी आपली प्रॉपर्टी घेतली आहे असं वगैरे त्याला कोणी पुण्यवान म्हणेल तर परिभाषा चुकीची आहे. उलट तिथं आचार्यांनी सांगितलं की जो जिनमंदिर जिनायतन काय तुमचे देवशास्त्र गुरु ह्याच्यापासून दूर जातो ना तो महापापी आहे. म्हणजे म्हणून तर इंडियाला काय म्हटलं जातं, म्हणजे भारताला काय म्हटलं जातं, धर्मक्षेत्र म्हटलं जातं. कारण ह्याच्यापेक्षा बाहेर कुठेही धर्माची बहुलता नाही आहे. बरं ह्याच्या पुढं जाऊन सांगितलं काय की तिथल्या लोकांमध्ये हे सगळं दिसणार तुम्हाला वैभव आहे म्हणून पुण्याच्या उदयामध्ये. पूर्वीचं पुण्याचं उदय आत्ता, पण वर्तमानामध्ये काय चालू आहे, पती पत्नीमध्ये पण प्रेम नाही आहे, मुलांमध्ये आईवडिलांमध्ये प्रेम नाही आहे. कोणी पण असू देत, घरात वर्कर असू देत, घरातल्या रिलेशनवाल्यांमध्ये तर प्रेम नाही आहे. सगळं काय म्हणतात फॉर्मॅलिटी राहिली आहे. बाकीच्या बाहेरच्यांच्याशी तर संबंधच नाही राहिला. तर म्हणले एक स्त्री अनेक पुरुषांशी विवाह करते. एक पुरुष त्याला एक 15-20 बायका असतात. मग हे त्या दोघांचं तर झालं पण ती जी पोरं होतात ना त्यांच्या पोरांचा प्रश्न पडतो. म्हणले आपली आई कुठली आणि आपले वडील कुठले आहेत हेच माहीत नसतं. आणि मग ते म्हणून असं मोजतात म्हणे की ही 5 नंबरची आई हे 10 नंबरचे पप्पा असं मोजतात. म्हणजे किती परिस्थिती खराब आहे. आणि अशा लोकांना तुम्ही काय म्हणताय हो पुण्यवान. कसं म्हणायचं पुण्यवान. म्हणून तुम्हाला इथं आज दिसतंय तर कुठं इंडियामध्ये की असं लोक एकमेकांशी रिलेशनमध्ये बद्ध तर आहेत, एकमेकांना मार्गदर्शन करतात, धर्मासाठी प्रेरणा करतात, असं तुम्हाला बाहेरच्या जगामध्ये दिसणार नाही. हे पुण्य आहे म्हणा तुम्हाला. मी आज एक कोट काय वाचले, जर तुम्हाला आयुष्यामध्ये कोणी टोकणारं भेटलं, म्हणजे नाव ठेवणारं, अडवणारं, सतत काहीतरी चुका दाखवणारा भेटला तर पुण्य आहे का पाप आहे हो. हां तर सांगितलं त्यांनी की त्यांच्या निमित्तात निर्जरा होते. नाही त्यांच्या निमित्तात तुम्हाला बेस्ट बनण्याचा मार्ग मिळतोय हे कळतंय का त्यांना. म्हणजे त्यात असं आलं होतं मला तर वर्ड्स आठवत नाहीत त्याच्यातले. हां म्हणजे त्यांनी तुम्हाला संपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनी सांगितलं तुम्ही हे चुकला, तुमच्यामध्ये हा दोष आहे, तुम्ही हे असं करायला नको होतं असं त्यांनी तुम्हाला सांगितलं तर त्याच्यामध्ये हा भाव आहे की तुम्ही हे सगळं करा तर तुम्ही संपूर्ण होणार. म्हणून म्हणतायत काय की बाहेर कोणाला पुण्यवान म्हणायला जाऊ नकात किंवा त्यांच्याकडून अपेक्षा करू नकात. काय म्हणले मी भैया. तर मुलांना तिथं हां मी हे सांगत होते की त्या बाहेरच्या राहणाऱ्या सगळ्या परदेशींना किंवा धर्मापासून दूर असणारे सगळे परदेशीच म्हणा तर त्या सगळ्यांना पापानुबंधी पुण्य चालू आहे. म्हणजे नियमाने ते वर्तमानामध्ये पापाचाच अनुबंध करतायत. जरी पुण्य भोगतायत तरी सुद्धा ते नष्ट होत आहे आणि पुढं नियमाने ते पापालाच भोगणार. म्हणून सांगितलं की आपल्याला असे भाव नकोत की तसं पुण्य पाहिजे, तसं वैभव पाहिजे, तसं क्षेत्र पाहिजे. पुण्यानुबंधी पाप ना.
आता वर्तमानामध्ये कशाचा उदय चालू आहे? पुण्याचा उदय चालू आहे. पण त्या पुण्याचा उदय, त्याच्या निमित्तात तुम्हाला वैभव आहे, ऐश्वर्य आहे, हे दिसतंय, हातामध्ये पैसा आहे, सगळी अनुकूलता आहे. पण त्याच्यामध्ये त्याला भोगण्याचे भाव आहेत, म्हणून पापानुबंधी पुण्य म्हणलं. आणि ते नियमाने तुम्हाला त्रास देणार आहे भविष्यामध्ये. मग पुण्याचा उदय तर मुनिराजांना पण आहे, पण ते त्याला भोगत नाही आहेत, त्यांना त्याची इच्छा नाही आहे. आणि इवन पापाचा उदय आला तरी सुद्धा त्याचं त्यांना भय नाही आहे. म्हणून सांगितलं पुण्य असो पाप असो सगळ्यामध्ये तटस्थ आहेत मुनिराज. मग तसं म्हटलं की आपल्याला पण तशी शक्ती येण्यासाठी आपण हे पूजन करतोय की हे भगवान मला ते पुण्य पण नको आणि पाप पण नको. त्याच्यासाठी उद्देश काय पाहिजे? मी भगवान बनायला आलोय तुमच्या दरबारामध्ये. म्हणून त्या एका भजनात काय सांगितलं? भगवान बनने आए थे यहाँ, 5 पाप करके जाएंगे कहाँ. इथं आलोय का या भवामध्ये? मनुष्यभाव का मिळालाय? जिनकुळ का मिळालंय? तर सांगतायत की भगवान बनण्यासाठी आलोय, पण 5 पाप करतोय या भवामध्ये येऊन तर कुठं जाणार? 5 पाप करायला तुम्हाला हा भाव मिळालाय का? म्हणून सांगितलं की असं मुनी बनण्यासाठी आलोय. आणि मागं घेतलं होतं एक वाक्य, हे काय म्हणले मावशी? मुनी बनण्यासाठी मला हा भाव मिळालाय, पण मी मुनीम बनून बसलोय. काय म्हणले? हां, काय म्हणले हो सांगा? कोणाला ऐकवलं? मुनी बनायला आलोय का नाही आपण? हो ना, बनायचं ना मुनी आपल्याला. मग काय बनलोय? मुनीम. मुनीम म्हणजे काय? आपल्या दुकानात असतं की? हा, मुनी म्हणजे महाराज. नाही, वर्कर काम करतात. हा, मुनीम म्हणजे वर्कर असतात. तुमच्या दुकानात वर्कर आहेत की नाही? तर मी मुनी बनायला आलो का वर्कर बनायला आलोय? मुनी व्हायचं ना. मग मुनी कसे बसतात ध्यानाला? मुनी असं मंदिरात गोंधळ करतात का? नाही ना. म्हणून आपण पण करायचं नाही. हा, छान. आता इथे समोर बसता का? जरा गोष्ट सांगते मी तुम्हाला. काय? तर काय पुण्यानुबंधी पापचं उदाहरण एखादं एक सेंटेन्स सांगा की. पुण्यानुबंधी पाप म्हणजे जसं तुम्हाला बाहेर धंदा पाणी करावं लागतं, त्याच्यामध्ये जे काय हिंसा होती, पण तरीसुद्धा तुम्हाला भाव नाही आहेत ते करण्याचे. तुमचे सतत भाव हे आहेत की मला भरपूर धर्मध्यानामध्ये वेळ घालवायचा आहे, हे ज्याच्यामध्ये हिंसा आदी दोष लागतात हे करायचं नाही आहे. इतके आपली तीव्रतेने भाव असताना पाप तर करतोय, पण पुण्यानुबंधी पाप होणार ते. जसं ते उदाहरण येतं ना, काय त्या मुनिराजांना मारण्याचे भाव झाले त्या वाघाला. काय म्हणले आधी? ऐकतो का आदिश? ते मुनिराज होते, ते जंगलमध्ये बसले होते ध्यानाला, आणि का, आणि तिथं एक वाघ आला आणि त्या वाघाने काय केलं? त्या मुनींना खाण्यासाठी म्हणून त्यांच्याकडं तो पळायला लागला. मग तिथं मुनींना वाचवण्याचे भाव कोणाला झाले? एका डुकराला. तिथं जंगलमध्ये मोठं डुक्कर असतं, तर त्या डुकराला भाव झाले की मुनींना ह्यांनी मारायला नको. असं बसा समोर माझ्या, म्हणजे मी सांगते. तिकडं समोर बसा. तर तिथं मुनींना काय विचार आला? त्या वाघाला काय विचार आला? मी त्या मुनींना खाणार. आणि तो जो डुक्कर होता तो समोर आला आणि तो काय म्हणतो? मी मुनींना ह्याला खाऊ देणार नाही. डुक्कर केवढं असतं आणि वाघ केवढा असतो? कसं फाईट करणार त्याच्याबरोबर? पण हां, मग काय झालं? मग तो त्याच्यासोबत दोघं युद्ध करतात. हां, मग फायटिंग करतात आणि मग दोघं पण मरतात. एक स्वर्गात जातो, कोण स्वर्गात जातो आणि कोण नरकात जातो? वाघ नरकात जातो. करेक्ट. डुक्कर स्वर्गात जातो. लय हुशार आहे तू. हां, काय झालं आधी? काय झालं? डुक्कर कुठं गेलं? स्वर्गात. हां, डुक्कर स्वर्गात जातं का? कारण की त्यांनी महाराजांना
वाचवण्याचे भाव केले होते ना, ट्राय केलं होतं वाचवायचं म्हणून. आणि तेच वाघाने काय केलं, मारलं नव्हतं, मुनींना मारलं नाही, पण मारणार म्हणून विचार केला की नाही. म्हणून तू पण जर दीदीला मारणार म्हणून भाव केला तर काय होणार सांग? कुठं जाणार? वर जाणार का खाली जाणार? मग नरकात जायचंय का? जाऊन यायचं, एक फेरी मारून यायचं. कोणाबरोबर? मग तिथं काय सांगितलं की ते डुक्कर असतं ते नरकात स्वर्गात जातं का? कारण त्यांनी भलेही फाईट केली तरी सुद्धा त्याचे विचार काय होते हो, की मला मुनींना वाचवायचंय. काय म्हणते प्रगतीताई, ह्याला म्हणायचं पुण्यानुबंधी पाप. म्हणजे पाप केलंय नाही असं नाही, पण त्याच्या निमित्तात त्याला पुण्याचा अनुबंध झाला. हा, आणि तेच त्या वाघाने पाप न करता सुद्धा पाप झालं त्याच्याकडून. म्हणजे मुनींना मारण्याचे भाव झाले ना, त्याच्या निमित्तात पापानुबंधी पापच झालं ते. म्हणून असं पाप आपल्याकडून होऊ नये, म्हणून किती सावधानता ठेवायची. मग तसंच अजून एक काय सांगितलं की वीरसागर महाराजांच्या वर पण काय झालं होतं, प्रसंग आला होता. म्हणजे एक उदाहरण दिलं महाराजींनी की 2 व्यक्ती होते, XYZ, एक्स आणि वाय नावाचे 2 व्यक्ती होते. तर म्हणजे कशासाठी सांगायला लागले मी हे, महाराजांनी काय लिहिलंय की जसं आत्ता मी म्हटलं की तुम्हाला धर्म करताय, तर धर्म करत असताना विचार काय आहेत, क्रिया करताय आणि त्याला धर्म मानताय. आधीच बोलायचं नाही. काय म्हणत होते मी? क्रियाला धर्म मानतोय म्हणजे तिथे तुम्हाला खऱ्या धर्माची प्राप्ती होणार नाही. म्हणून सांगितलं इथं की जो अशा भावनेनी धर्मात उतरतो त्याला भय वाटतं. मग काय, इतकं उपास करावे लागतात, इतकं कष्ट करावे लागतात, एकदा जेवायचं, त्या सगळ्या परीक्षांना सहन करायचं, किती त्रास आहे, असं ज्याला विचार येतो ना, तो कधी धर्मामध्ये उद्धार नाही करू शकणार. म्हणून सांगितलं की इथं उदाहरण दिलेत महाराजांनी. एक X नावाचा आणि एक Y नावाचा 2 व्यक्ती होते. दोघांचे ध्येय समुद्रातून तरुण जाणे होते. तुम्ही ते घेऊन जावा तिकडं भैया. झालं? तर ते दोघं पण समुद्रातून तरुण जाण्यासाठी म्हणून त्यांचा विचार आला तसा. आणि मग दोघांनी विहिरीत पोहणे शिकण्यास प्रारंभ केला. त्यांना विचार आला होता की समुद्रातून आपण पलीकडं जायचं आहे. म्हटल्यावर त्याचा ट्राय करायसाठी, प्रॅक्टिस करायसाठी म्हणून त्यांनी विहिरीत पोहण्याचा प्रयास सुरू केला. तर विहिरीत पोहू लागले. पुढे त्या Y पर्सनला वाटलं की आपण विहिरीत पोहतो, आता समुद्रात पोहण्याचा प्रयत्न करावा. तेव्हा तो X व्यक्ती होता तो आणि Y आणि इतर काही जण मिळून समुद्रकाठी गेले. त्यातला X पर्सन होता तो काय म्हणाला, त्यांनी समुद्र पाहिला, तो अथांग होता, त्यात पुष्कळ लाटा उठत होत्या, अनेक जलचर प्राणी होते. ते सर्व X पर्सनने पाहिलं आणि निर्णय घेतला की समुद्रात पोहायला नको. का? काय असतं समुद्रामध्ये? ते समोर बस की दीदी, बस नाही. हां, म्हणजे कोण समुद्रात कोण असतं? कुठे मोठे मोठे मासे असतात माहिती आहे का? काय असतात? तुम्ही सांभाळा. डॉल्फिन असते, काय म्हणते ते, वेल मासा असतो, शार्क असतो. हां, मग ते असे डेंजरस सगळे ॲनिमल्स असतात म्हटल्यावर हां, मग ते म्हणतो की मला काही तसल्या समुद्रामध्ये जायचं नाही आहे म्हणून तो. आणि तिथं इतक्या मोठ्या मोठ्या लाटा उसळायला लागल्या, तो म्हणतो की विहिरीत काय लाटा होत्या का, तिथं एक आपण इझिली पोहलो, इथं काय आपल्याला शक्य नाही आहे. आणि तो त्या काठावरच उभा राहून बघू लागला, समुद्रात पोहणे नको. Y पर्सनने विचार केला की प्रयत्न करून बघू, प्रयत्न करणं आपलं कर्तव्य आहे.
यश व अपयश जे होणार असेल ते होईल. त्यावेळेस एक्सने पोहण्याचे पुस्तकी ज्ञान मिळवले होते. म्हणजे काय म्हणायचं आहे, सगळं थेरॉटिकल नॉलेज झालं होतं, पण प्रॅक्टिकली जेव्हा ॲप्लिकेशन करायची वेळ आली त्यावेळेस तो मागं सरकला. तो फक्त विहिरीत पोहत असे. समुद्रात पोहणारा वाय पुन्हा पुन्हा प्रयत्न करे. तो गेला समुद्रामध्ये पोहायला दुसरा, ते फिश होते का नव्हते, तरी पण कसं काय गेला, मग डेअर होतं त्याच्यामध्ये म्हणून गेला. असं डेअर करावं लागतं तर आपण पण सक्सेसफुल होतो. म्हणून सांगितलं की तो गेला, काय होईल ते होईल म्हणला, आणि मग प्रयत्न करत राहिला. कधी कधी लाट आली म्हणजे त्यास गप्प बसावे लागे किंवा लाटेने दूर फेकला जाईल, नाकातोंडात पाणी जाईल, परंतु पुन्हा प्रयत्न करीत असे. एक्स पर्सन समुद्रकाठावर बसून लोकांना सांगे, असं कुठं पोहत असतात का? म्हणजे तो जो आत गेला होता ना त्याच्याकडे बघून सगळ्यांना सांगत असे की असं नसतात पोहत, असं शास्त्रात सांगितलेलं नाही, त्या पुस्तकात सांगितलेलं नाही आहे, असं पोहत नसतात. म्हणजे ॲटलिस्ट तो ट्राय करायला आत तरी उतरला, पण हा काठावर बसलेला फक्त लाईन वाचत बसला की असं नाही, यावेळी असं करायचं असतं. एक्स पर्सन समुद्रकाठावर बसून लोकांना सांगे, असे कुठे पोहतात काय? उत्कृष्ट रीतीने उत्कृष्ट पोहणाऱ्यांचे वर्णन करी, असं नाही, असं पोहत असतात जे बेस्ट स्विमर असतात ते. आणि वायची कळत नकळत टिंगल करीत असे. जो त्या समुद्रात गेला होता ना त्याच्याबद्दल तो चेष्टा करायचा की त्याला काही येतच नाही. काही लोक म्हणत वाय प्रयत्न करीत आहे, तो स्वतःला जलतरणपटू समजत नाही. तर काही लोक एक्स पर्सनचं म्हणणं बरोबर म्हणत असत. जलतरणपटू झाल्यावरच समुद्रात पोहावे, आत्ताच वायने समुद्रात पोहू नये असे म्हणायचे. जे एक्सच्या बाजूने होते ते त्या वायला नावं ठेवायचे. यामध्ये एक्सला विहिरीत पोहण्याचा आनंद आहे, तर वायला विहिरीत व समुद्रात दोन्ही पोहण्याचा एक्सपिरियन्स आला. तशीच अवस्था आज धर्मक्षेत्रात आहे. महाराजांच्या डायरीतलं वाक्य वाचते बरं का मी. हे काय आहे तशी अवस्था सांगा तुमची? ह्याच्यावरनं काय सांगायचं आहे महाराजांना? आपण क्रिया करण्यातच आनंद मानतो, ध्यान करणं, स्वतःमध्ये लीन राहायला ट्राय पण करत नाही. तुम्ही ध्यानाची पद्धत सांगितली समजा तुम्हाला की ध्यान असं करायचं असतं, किंवा त्याच्यासाठी तुम्हाला थोडीशी स्थिरता, थोडंसं डेअर करावं लागणार आहे असं सांगितलं, तर तुम्ही काय केलं, सगळं शास्त्राचं पारायण केलं. ध्यानाची काय काय पद्धत असते, कुठले कुठले टाईप्स आहेत, कुठलं त्याचं फळ असतंय, सगळं शिकलं. आणि जेव्हा उडी मारायची वेळ आली त्यावेळेस पाण्यात म्हणजे आत्म्यामध्ये, त्यावेळेस लांब उभारून दुसऱ्याला बघून म्हणतोय की असं कुठं करत असतात का ध्यान? म्हणजे मुनिराज काय प्रॅक्टिकल नाही केलं जात. कोणाचं? माझं म्हणा. मग करायला पाहिजे का नको? आपण एक्स आहे का वाय आहे? नाही तसं नाही. म्हणजे जे धर्म करायला सुद्धा घाबरतात, किंवा धर्म म्हणजे नुसतं शाब्दिक ज्ञान म्हणतात, ते धर्मात उतरू शकत नाहीत, ते त्या आत्म्यात उतरू शकत नाहीत. आणि जो म्हणतोय की मी ट्राय करून बघणार ॲटलिस्ट, आणि त्याच्यामध्ये मला सक्सेस मिळो नाही तर नाही मिळो, मी ध्यान करणार आणि स्वतःला जाणण्याचा पुरुषार्थ करणार, असं जो म्हणून त्यात उतरतो त्याला नियमाने यश मिळतं. म्हणून करा ना प्रयत्न. महाराजांनी हेच सांगितलं सगळं आयुष्यभर की अनुभूती मी घेतली आहे आणि तुम्हाला सांगतोय. एवढे छान शब्द आहेत ना महाराजांचे की मी काय असंच सांगत नाही आहे, मला असे भाव होत आहेत, मी जे लिहिले ते खोटे नाही, मला जे विचार आले किंवा जे घडले ते लिहितो. जे आगमशास्त्राने योग्य असेल ते योग्य होय, जे चूक असेल ते माझे स्वतःचे सुचलेले विचार आहेत.
चुकीबद्दल क्षमा. हे आत्मन, आपण मला क्षमा करा. होतील त्या चुका माझ्या स्वभावात नाहीत. माझाही आत्मा एक द्रव्य आहे. त्यातील कारण परमात्मा शुद्ध आहे. तो सर्व गुणांनी संपन्न आहे. पर्याय जी प्रत्येक समयवरती आहे ती आहे तशी आहे. भूतकाळातील भूतकाळाप्रमाणे व वर्तमान काळातील वर्तमान समयाप्रमाणे आणि भविष्यकाळातील त्याप्रमाणे. द्रव्य नित्य असून परिवर्तनशील आहे. असं सगळे सिद्धांत रोजच्या जीवनात ते उतरवून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करायचे. असं ज्यांना बघायला मिळालं ना ते महाभाग्यवान. ज्यांना असं ते रिअल लाईफ कसं, म्हणजे आम्ही पण खूप लहान होतो जेव्हा महाराजांचं सगळं मिळालं, पण जे मिळालं ते छान वाटलं. असं की लय कळत होतं असं नाही तेव्हा, पण सानिध्य मिळालं, त्यांचा आहार बघायला मिळाला. असं सिरियसली बघितलं उभारून वगैरे नाही, काहीतरी भजन म्हणायला आणि टाळी मारायला असं उभं राहायचं, पण तरी संस्कार जे केले ना झाले त्यांच्या सहवासामध्ये. किंवा माझे आजोबा ते जेव्हा शेवटच्या समयांमध्ये होते त्यावेळेस महाराज होते तिथं, आणि महाराज डॉक्टर होते. त्यावेळेस महाराजांनी येऊन चेक केलं. म्हणजे आजोबा ट्रस्टी होते मंदिरचे, आणि त्यामुळं महाराजांकडं सारखं येणं जाणं असायचं. आणि मग आजारी पडल्यावर महाराज येत नव्हते, काका आजोबा जात नव्हते. म्हटल्यावर संबोधन करायला या म्हणून महाराजांना बोलवलं होतं घरातल्यांनी. मग महाराजांनी बघितलं, चेक केलं, तर महाराज असे निष्णात डॉक्टर पण होते की त्यांना बघितल्या समजलं त्यांना पेप्टिक अल्सर झाला होता, काय बहुतेक कॅन्सर झाला होता. आणि हे निदान झालं नव्हतं कारण बाहेर कुठं काय टेस्ट केले नव्हते त्याचे, त्यामुळं फक्त त्यांना त्रास होत होता. म्हटल्यावर काळजी घेणं काम चालू होतं. पण महाराजांनी सांगितलं की केस सिरियस आहे, आणि त्यांना स्थितीकरण केलं आजोबांना, आणि सांगितलं की तुम्ही बस आता आत्म्याची साधना करायची आहे, तुम्हाला दुसरं काय विचार करायचं नाही. आणि वेळोवेळी येऊन महाराज त्यांना संबोधन करायचे. हे जरा आम्हाला बघितलेलं आठवत आहे, पण काय सांगितलं होतं एवढं नाही आठवत. पण जे त्यांच्यावर संस्कार केले असतील ते महाभाग्यवान की ज्यांना अशा गुरुकडून डायरेक्ट उपदेश मिळाला, त्यांचं ते साधण्यासाठी उपयोगी पडले, आणि खूप चांगल्या रीतीने त्यांनी संबोधन करून सल्लेखना साधली. काय सांगत होते मी आहार दिला स्मिताताई त्यांना. होय, मग अनुभूती घेतली का ते जसं घेत होते तसं? हो, म्हणजे आम्ही घरी राहिलेले आहेत महाराजचे. आम्ही असं बाहेर उभारून बघायचो तर खरंच असं दिसायचं की महाराज डोळे बंद करायचे, परत आहार घ्यायचे, परत डोळे बंद करायचे, आहार घ्यायचे. माताजी सांगतात ना अंतर्मुहूर्तात आत जायचे बाहेरच्या आत. असं लई माहीत नाही आपल्याला त्यावेळेस काय करायचे ते, पण असं करत होते एवढं तर आठवत आहे. घेणार आहार आणि चावेपर्यंत काय काम आहे तुम्हाला, ते अनुभूतीच घ्यायचे. म्हणजे सतत आत बाहेर हा प्रवास असायचा त्यांचा. मग ते बघून सुद्धा समोरच्याला प्रेरणा मिळायची की आपल्याला असं साधना करायला यायला पाहिजे, किंवा अशी साधना आपण करायला पाहिजे. म्हणून आम्हा पण नेहमी सांगतात ना, तुम्ही चालताय तरी विचार अन्य करण्यापेक्षा जाणतोय हा विचार करा. खाताय तरी सुद्धा खाणारा नाही आहे जाणणार आहे हे विचार करा, हे अनुभव करा. पण आपण कुठं त्याला लई सिरियसली घेतो. ऐकताय का नाही तुम्ही आता? ऐकताय का नाही हो? ऐकणारा नाही, ऐकत नाहीये तुम्ही. चला कट करते मी मीटिंग. ऐकणारा नाही जाणणार आहे. ऐकत असताना सुद्धा जाणतोय, ऐकत नाहीये. म्हणजे सगळीकडं असं येऊ दे ना आपल्याला. आपलं भाग्य आहे की असं सांगणारे मिळालेत, की आपल्याला सतत सावध करणारे मिळालेत, असं तत्वज्ञान देणारे मिळालेत. तर त्याचा उपयोग करून घ्या, जेणेकरून की पुन्हा पुन्हा कधी कोण भेटलं तरी आपल्यावर हे संस्कार दृढ राहतील. आणि एवढ्याच शिदोरीच्या निमित्तात आपल्याला सगळ्या कर्मबंधनाचा नाश करता येणार आहे, अन्यथा नाही. हे सुधारक जगत की चिंता मत कर यार, तेरे घट में जग बसे पहले ताही सुधार. कुठल्या जगाला सुधारायला चाललायस तू? स्वतःला स्वतः सांगायचे बरं का महाराज. कोणाला समजवण्याची चूक करू नकोस. सुधारण्याचा प्रयत्न करतोयस तर स्वतः सुधार. असे सगळे त्यांचे एक्सपिरियन्स लिहिलेत त्यांनी.
श्वासोश्वास के निग्रह को ध्यान नहीं कहते, क्योंकि इसमें श्वासोश्वास रोकने की वेदना से शरीरपात होने का प्रसंग है. म्हणजे अनेकांना आज बाहेर करतात ना ते काय म्हणायचं, विपश्यना ध्यान किंवा प्राणायाम किंवा असे अनेक प्रकारचे ध्यान आहेत बाहेर, किंवा ते श्वास रोखून बसणं अशा प्रकारचे. मग ते सांगते तिथं की त्या श्वास रोखण्याने शरीराचा पात होईल, कदाचित शरीर नष्ट होईल, पण त्याला ध्यान म्हणलं नाही. अतः ध्यानावस्था में श्वासोश्वास का प्रचार स्वाभाविक होना चाहिए. ध्यान करायला बसलोय, श्वासाकर काय बघायचं आहे मग तुम्हाला, म्हणजे चालू आहे का बंद आहे. चालू असला तर राहणार आहे तुम्ही, नसला तरी पण काय फरक पडणार नाही आहे. इसी तरह समय मालाओं का गिनना भी ध्यान नहीं है, क्योंकि इसमें एकाग्रता नहीं है. म्हणून तुम्ही माळ घेऊन जर माळ करत असाल तर ते सांगतात की त्याच्यामध्ये पण व्यग्रता असणार. मोजून ध्यान करत असाल, जाप करत असाल तर ते पण ध्यान नाही म्हणलं. शुभ भाव आहेत, जाप आहेत ते, पण त्याच्या पुढं जावा. गिनती करने में व्यग्रता स्पष्ट है. किती राहिले, अजून 3 राहिलेत. शेवटचे कुठं गेले 3. ती माळ करायचं तेव्हा घेऊन बसल्यावर ते शेवटच यायचं नाही, किती फिरवलं तरी पण असं वाटायचं. लहान असताना घेऊन बसणार ध्यान करायला म्हणून बसवणार असं घरातले माळा घेऊन आम्हाला सगळ्यांना. त्यावेळेस ते संपवण्यासाठी माळ करायची आणि मग ते बघायचं सारखं सारखं किती राहिलं, म्हणजे व्यग्रताच आहे ना ती. म्हणून अशा प्रकारचा धर्म, अशा प्रकारचं ध्यान म्हणलं जात नाही. हे आत्मन मूलभूत गोष्ट ही की तू आत्मानुभवात राहा. स्वतःला जाणत राहिलास तर सतत महान आनंद भोगशील. अरे बोलण्याचा विकल्प आला तर हित मित बोल. थोडा जरी कषाय झाला तरी स्वतःचे नुकसान होते. क्षमस्व. लोकांना समजवणारा मी नाही. अरे स्वतःला समजवणे हे तुझे कर्तव्य आहे. स्वतः वितराग राहा. आत्मनिर्भर जीवनाची सतत आठवण ठेव. सहनहीन आहे हा विचार पळपुटा आहे. काय म्हणलं, मला हे होत नाही करणं, किंवा काय अंतराय आली किंवा काय उष्णता पडली, किती सहन करायचं, म्हणजे असं शरीराचा विचार करणं हे पळपुटापणा आहे. दुःख होईल त्यापेक्षा येणाऱ्या क्रमवर्ती पर्यायाला भोगण्यास सज्ज रहा. आत्मा हे एक द्रव्य आहे, हे सत आहे. कषायाच्या अधीन झाल्यास सिद्धांताकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. वस्तुस्वरूपावर दृष्टी खिळवून ठेव. मरण हे कोणाला चुकले आहे. जो जीव स्वस्वरूपात लीन झाला तो जन्म मरणाच्या फेऱ्यातून वाचला आहे. प्रत्येक शब्दात महत्त्व आहे बरं का. इतकं वाचताना असं महाराज दिसायला पाहिजे समोर, आणि त्यांचे शब्द असे ते काय म्हणायचं, दिव्यध्वनीचे शब्द वाटायला पाहिजेत. क्रमवर्ती पर्याय ही येत असते व जात असते. असं आपल्याला माहीत नाही का हे सगळं, पण आपण कुठं असं लिहितोय, आपलं कुठं असं प्रॅक्टिस आहे आपल्या विचारांना. लिहा की तुम्हाला सगळे सिद्धांत माहीत आहेत, सगळे परिणमन माहीत आहे, सगळ्यांचा स्वभाव माहीत आहे, पण एक तरी वाक्य आपल्याकडनं असं लिहिलं जातं का. लिहा तर चिंतन होतं त्याच्या निमित्तामध्ये. भलेही एक वाक्य लिहा, महाराज सर एक पान लिहायचे रोजचं, पण आपण तेवढं लिहिलं तरी सुद्धा त्याच्या निमित्तामध्ये विशेष चिंतन असतं. क्रमवर्ती पर्याय येत असते जात असते. ध्रुव कारण परमात्मा सतत विद्यमान आहे. तुझ्या दाराशी आलेला प्रसंग हा पहा, जाण, परंतु कषायवान होऊ नकोस. या जीवनापर्यंतचे सर्व प्रसंग पहा. कषायामुळे दुःखी झालास, ध्रुवाकडे पाहताच शांतता वाटली, अनुभव घेतला आहेस दोन्हींचा पण. वस्तुस्थिती तुला माहीत आहे. पुन्हा कषायवान झालास तर हे हाती आलेले महान चिंतामणी रत्न टाकू नकोस. म्हणून सांगतायत की अशी संयमाची साधना कर जेणेकरून की, म्हणजे महाराज स्वतःला सांगायचे की जेणेकरून पुन्हा तुला कुठल्या भवामध्ये असंयमी न होता यावं, किंवा कधी कुठल्या भवामध्ये तुला दुःखाला भोगायला न मिळावं. म्हणून सांगितलं की जर मिळाली आहे ही शिदोरी आपल्याला तर त्याचा वापर यथार्थ करा, यथेच्छ करा, यथासमय करा, तर आपलं पण कल्याण निश्चित आहे. हो.
जाणा. पहा, या संसारामधील अनुकूल प्रतिकूल प्रसंगांपासून भिन्न ज्ञाता स्वभाव पहा. हा मी चेतनात्मा पुण्य पाप रहित आहे. कर्ममलाने रहित आहे. निरावरण स्वरूपोऽहम्, मुक्त स्वरूपोऽहम्, जीवोऽहम्. ओम विसर्जन. नमो